ओके, बघा लक्ष द्या. नेक्स्ट जो टॉपिक स्टार्ट करायचा दॅट इज व्हॉट लोकस. सो हा भरपूर मोठा टॉपिक आहे, याच्यात बरेचसे सब पार्ट्स आहेत. सो आपण आज इंट्रोडक्शनचा पार्ट बघूया. व्हॉट डू मीन बाय लोकस. लोकस म्हणजे इट्स अ सेट ऑफ पॉइंट्स. इट्स अ सेट ऑफ पॉइंट्स विच फॉलोज certain geometrical condition, which follows certain geometrical condition. Right, लक्ष द्या. It is a set of point which follows what? Certain geometrical condition. For example, काय ड्रॉ केले? काय ड्रॉ केले? स्ट्रेट लाईन. एखादी स्ट्रेट लाईन जर ड्रॉ करायची आहे, किती मिनिमम पॉईंट्स रिक्वायर्ड आहेत? 2. राईट. सो स्ट्रेट लाईनवरचे डिफरंट जे पॉईंट्स आहेत, सी स्ट्रेट लाईन विल हॅव नंबर ऑफ पॉईंट्स. हे जे सेट ऑफ पॉईंट्स आहे हे सर्टन एक जॉमेट्रिकल कंडिशन फॉलो करत आहे. काय जॉमेट्रिकल कंडिशन फॉलो करत आहे? हे जे नंबर ऑफ पॉईंट्स आहेत, हे सगळे जे नंबर ऑफ पॉईंट्स आहेत, जेवढे पण पॉईंट्स आहेत, हे सगळे पॉईंट्स काय आहेत? कोलिनियर. कोलिनियर म्हणजे काय? विच आर ऑन सेम लाईन. राईट. फॉर एक्झाम्पल, आपण काय ड्रॉ केलं आहे? सर्कल. सर्कलवर सुद्धा n नंबर ऑफ पॉईंट्स आहेत. हे जेवढे पण सेट ऑफ पॉईंट्स आहेत हे काही सर्टन जॉमेट्रिकल कंडिशन फॉलो करत आहे. काय ती जॉमेट्रिकल कंडिशन? तुम्ही या नंबर ऑफ पॉईंट्सचं डिस्टन्स चेक केलं फ्रॉम दी फिक्स पॉईंट. हे जे नंबर ऑफ पॉईंट्स, हे जे सेट ऑफ पॉईंट्स आपण ड्रॉ केलेले यांचं डिस्टन्स जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हे डिस्टन्स काय येणार आहे? हे डिस्टन्स काय येणार आहे? सेम. राईट. सो ही काय झाली? एक जॉमेट्रिकल कंडिशन झाली. दिस इज हाऊ यू डिफाईन व्हॉट? सर्कल. राईट. व्हॉट यू मीन बाय सर्कल? सर्कलची जर डेफिनेशन विचारली तर कसं डिफाईन करणार तुम्ही सर्कल? इट्स अ सेट ऑफ पॉईंट्स विच आर ॲट अ इक्वल डिस्टन्स फ्रॉम फिक्स पॉईंट. त्या फिक्स पॉईंटला आपण काय म्हटलं आहे? सेंटर. आणि जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हटले? रेडियस. राईट. नेक्स्ट आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर. व्हॉट यू मीन बाय परपेंडिक्युलर बायसेक्टर? परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? एखादी लाईन जर ड्रॉ केली, अ लाईन विच इज परपेंडिक्युलर अँड विच इज बायसेक्टिंग दी गिवन लाईन, याला आपण काय म्हणतो? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन. आता या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर तुम्ही नंबर ऑफ पॉईंट्स कन्सिडर केले, हे सर्टन जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करते. काय ती जॉमेट्रिकल कंडिशन? सपोज इथे आपण 2 पॉईंट कन्सिडर केले, ए बी, आणि हा लेट्स से P1 पॉईंट कन्सिडर केला. तुम्ही हे जर डिस्टन्स मेजर केलं P1A आणि P1B, हे दोन डिस्टन्स काय येणार? सेम. सपोज इथे P2 कन्सिडर केला, P2A P2B, हे दोन डिस्टन्सेस काय येणार आहे? सेम. इकडे एक पॉईंट कन्सिडर करा, हे दोन डिस्टन्सेस काय येणार आहे? सेम. सो ही काय झाली? एक सर्टन जॉमेट्रिकल कंडिशन झाली. परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचे जेवढे पण पॉईंट्स असणार, इट विल बी ॲट अ इक्वल डिस्टन्स फ्रॉम एंड पॉईंट्स ऑफ लाईन. या लाईनचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला आहे. राईट. या लाईनचे जे एंड पॉईंट्स असतील तिथून जर तुम्ही डिस्टन्स मेजर केलं, एखादा पॉईंट कन्सिडर करा, लेट्स से आपण हा पॉईंट कन्सिडर करू P3. या P3चं डिस्टन्स फ्रॉम एंड पॉईंट्स काय असणार आहे? सेम. ही काय झाली? सर्टन जॉमेट्रिकल कंडिशन झाली. राईट. सो स्ट्रेट लाईन, सर्कल, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन किंवा अँगल बायसेक्टर झालं, किंवा आणखी फर्दर काही तुम्हाला जॉमेट्री येणार आहेत. या काय झाल्या? सगळ्या जॉमेट्री झाल्या. राईट. फॉर एक्झाम्पल, पुढे जाऊन तुम्हाला एक जॉमेट्री लर्न करायची, दॅट इज व्हॉट? इलिप्स. हा कसला शेप आहे? इलिप्सचा. आपली जी अर्थ आहे
ही एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय करते, रोटेट करते. हां, हा शेप कसला आहे, इलिप्सचा. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला या टाईपची जॉमेट्री येणार आहे. दिस इज व्हॉट, पॅराबोला. सो जेवढ्या पण जॉमेट्री आहे त्या जॉमेट्रीवर तुम्ही काही पॉईंट्स कन्सिडर केले, ते पॉईंट्स एक सर्टन जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करते. अशा सगळ्या जॉमेट्रीला काय म्हणतात, लोकस. सो व्हॉट आर डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ लोकस. लोकसचे एक्झाम्पल्स काय झाले, स्ट्रेट लाईन, सर्कल, परपेंडिक्युलर बायसेक्टर, इलिप्स, पॅराबोला. दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट, लोकस. व्हॉट यू मीन बाय लोकस. लोकस डिफाईन कसा केलेला आहे, लोकस मीन्स व्हॉट, इट्स अ सेट ऑफ पॉईंट्स विच फॉलोज सर्टन जॉमेट्रिकल कंडिशन. राईट. व्हॉट आर डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ लोकस, स्ट्रेट लाईन, सर्कल, इलिप्स, पॅराबोला. पुढे आणखी एक हायपरबोला म्हणून कर्व आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर झालं, अँगल बायसेक्टर झालं. दीज आर ऑल डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ लोकस. क्लिअर आहे का एवढा पार्ट. व्हॉट यू मीन बाय लोकस. लोकस सिंग्युलर वर्ड आहे. याचा प्लुरल वर्ड काय आहे, याचा प्लुरल वर्ड काय, लोकाय. LOCI, लोकाय. राईट. सो हेडिंग टाका, लोकस. यू राईट डेफिनेशन ऑफ लोकस. राईट. आणि ज्यांना ड्रॉ करायचे त्यांनी ड्रॉ करा, अदरवाईज फक्त लिस्ट बनवली तरी चालेल. व्हॉट आर डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ लोकस. स्ट्रेट लाईन, सर्कल, परपेंडिक्युलर बायसेक्टर, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला. दीज आर ऑल डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ लोकस. सो तुम्ही जर सिलेबस चेक केला ते सगळे सेपरेट चॅप्टर्स आहेत. स्ट्रेट लाईन एक चॅप्टर आहे, सर्कलचा एक चॅप्टर आहे, पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला हे एका चॅप्टरमध्ये टाकले आहेत. सो असे टोटल 3 चॅप्टर्स आपल्याला स्टडी करायचे. हां, मॅथ्स 2. सो तुमच्या आय थिंक स्ट्रेट लाईनमध्ये लोकसचा पार्ट स्टार्ट होईल. हेडिंग लोकस नसणार आहे. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही चेक केलं स्ट्रेट लाईन म्हणून चॅप्टर आहे. स्ट्रेट लाईनचा तुम्ही स्टार्टिंगचा पार्ट बघितला, दॅट विल बी लोकस. हा कोणते असेल, मॅथ्स आहे. तुम्ही बघा ना, दोन्ही बुक बघा, मॅथ्स 1, मॅथ्स 2. हां, मी मला सांगितलं स्ट्रेट लाईन नावाचा चॅप्टर आहे. स्ट्रेट लाईनचा स्टार्टिंगचा पार्ट लोकस आहे. सो बेसिकली पहिले लोकस स्टडी होतो आणि हे डिफरंट एक्झाम्पल्स आहेत लोकसचे. सर पटकन लिहा. ज्यांना ड्रॉ करा त्यांनी ड्रॉ करा, अदरवाईज फक्त लिस्ट डाऊन केले तरी चालेल.
सर झालं का? नाही नाही, त्याचं कशाला लिहितं नाव? लिहिलंय का एवढा पाठ? लक्ष द्या काय सांगतोय. सो हे सगळे तुम्हाला सेपरेट ॲज अ चॅप्टर्स आहेत. हां, आता त्या चॅप्टरमध्ये आपण बेसिकली काय काय लर्न करणार आहोत. जसं स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन नावाचं चॅप्टर आहे. ही काय झाली? स्ट्रेट लाईन. सो प्रत्येक लोकसचे आपण इक्वेशन स्टडी करणार आहोत. जसं स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन आय थिंक तुम्हाला 10th पण होतं का नाही? स्लोप ऑफ लाईन वगैरे तुम्ही कॅल्क्युलेट केलं ना, स्लोप ऑफ लाईन वगैरे कॅल्क्युलेट केलं, राईट? हां. सो स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय? y इज इक्वल टू mx प्लस सी झालं, किंवा ax प्लस by प्लस सी इक्वल टू 0. हे काय झालं? जनरल इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. ते ठेवून द्या अटेंडन्स, काही इम्पॉर्टंट नाही ते. हे स्ट्रेट लाईनचं काय इक्वेशन आहे. जसं सर्कल आहे, सर्कलचं पण आपण इक्वेशन लिहिणार आहोत. सर्कलचं इक्वेशन काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा जर सेंटर, सर्कलचा जर सेंटर ओरिजिनवर असेल, सगळ्यांना सेंटर आणि रेडियस माहिती आहे सर्कलचा, हा जर सेंटर कुठे असेल? ओरिजिनवर, तर या सर्कलचं इक्वेशन काय येणार आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. बेसिकली परपेंडिक्युलर बायसेक्टर काय? एक लाईन आहे, स्ट्रेट लाईनच आहे, बरोबर ना? परपेंडिक्युलर बायसेक्टर काय? एक स्ट्रेट लाईन आहे. सो याचं पण इक्वेशन जनरल इक्वेशन काय लिहिणार? एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. सो प्रत्येक जेवढे पण लोकस आहे, जसं पॅराबोला आहे, पॅराबोलाचं इक्वेशन या फॉर्ममध्ये असतं, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4x. डिफरंट टाईप्सचे पॅराबोलाही असू शकतात. इलिप्स आहे, इलिप्सचं इक्वेशन काय? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1. सो प्रत्येक चॅप्टरमध्ये आपण रिस्पेक्टिव्ह लोकसचे इक्वेशन स्टडी करणार आहोत. हां, स्ट्रेट लाईन एकाच टाईपची असू शकते का? जसं इथे आपण ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, इथे ही लाईन ड्रॉ करताना कशी ड्रॉ केली? इन्क्लाइन ड्रॉ केलेली. हां, सो स्ट्रेट लाईन डिफरंट असू शकतात. सिमिलरली सर्कलचे सेंटर नेहमी ओरिजिनवरच असेल का? नाही, अदर दॅन ओरिजिन पण असू शकतं. रेडियस पण डिफरंट सर्कलची डिफरंट असणार आहे. सिमिलरली जसं हा पॅराबोला आहे, हा पॅराबोला मी या पद्धतीने पण ड्रॉ करू शकतो. हा पण काय झाला? पॅराबोला. और आय कॅन ड्रॉ पॅराबोला लाईक दिस. सो डिफरंट टाईप्सचे पॅराबोला आहे, डिफरंट टाईप्सचे इक्वेशन्स असणार आहे. हां, सो ओव्हरऑल कॉन्सेप्ट काय आहे की आपण लोकस, हे सगळे जे लोकस आहे काहीतरी सर्टन जॉमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करते. सो आपल्याला स्टडी काय करायचं आहे? आपण डिफरंट लोकस घेणार आहोत आणि त्या लोकसचे काय लिहिणार आहोत? इक्वेशन्स लिहिणार आहोत. हां, सो हाऊ यू विल राईट इक्वेशन ऑफ लोकस. सो नेक्स्ट टॉपिक आहे हाऊ यू विल राईट इक्वेशन ऑफ लोकस. हाऊ टू गेट इक्वेशन ऑफ लोकस. लोकस काय आलेत आता? लोकस काय? डिफरंट आपण लोकस बघितले, स्ट्रेट लाईन, सर्कल, पॅराबोला झालं, परपेंडिक्युलर बायसेक्टर. यांचे आपण इक्वेशन्स कसे लिहिणार आहोत? सो काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत. फर्स्ट स्टेप इज स्टेप 1 आणि नंतर आपण एक एक्झाम्पल बघूयात. स्टेप 1 इज कन्सिडर एनी पॉइंट P with the coordinate x, y on the locus. प्रत्येक कोणताही लोकस असेल, पहिली स्टेप कॉमन राहील. एखादा पॉईंट P कन्सिडर करायचा आहे, त्या
पीचे कोऑर्डिनेट्स आपण काय कन्सिडर करणार, एक्स कॉमा वाय. हे बघा इक्वेशन्स आपण लिहिताना जसं याचं इक्वेशन लिहिलं, हे इक्वेशन कशामध्ये लिहिलं, इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय. सर्कलचं इक्वेशन लिहिलं इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय. काही कन्सिडर करा, पॅराबोला कन्सिडर करा, इक्वेशन कसं लिहिलं आहे, इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय. राईट. सो स्टेप नंबर 1 काय, आपण जो पण लोकस असेल त्याच्यावर एक रँडमली कुठे पण पॉईंट पी कन्सिडर करणार, त्या पॉईंट पीचे कोऑर्डिनेट्स काय कन्सिडर केलेले आहेत, एक्स कॉमा वाय. क्लिअर आहे स्टेप 1, सिम्पल. नेक्स्ट स्टेप नंबर 2, राईट दी जॉमेट्रिकल कंडिशन. राईट दी जॉमेट्रिकल कंडिशन. राईट दी जॉमेट्रिकल कंडिशन. सी हियर फॉर एक्झाम्पल आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरचे एक्झाम्पल कन्सिडर करूयात. हां हे बघा लक्ष द्या, या स्टेप्स आपण कशा अप्लाय करणार आहोत. व्हॉट इज दिस स्टेप, ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण कन्सिडर केलेली. व्हॉट इज स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 1 काय, यू कन्सिडर एनी पॉईंट पी, याचे कोऑर्डिनेट्स काय कन्सिडर केले आपण, एक्स कॉमा वाय. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 काय, यू हॅव टू राईट जॉमेट्रिकल कंडिशन. आता जॉमेट्रिकल कंडिशन कधी कधी एक्झाम्पलमध्ये दिलेली असेल, जर दिलेली नसेल तर ती तुम्हाला आयडेंटिफाय करायची. फॉर एक्झाम्पल परपेंडिक्युलर बायसेक्टर जर आपण कन्सिडर केला, याची जॉमेट्रिकल कंडिशन काय लिहिणार की या पॉईंटचं जे डिस्टन्स आहे फ्रॉम ए अँड फ्रॉम बी, ही काय असणार आहे, सेम. ही जॉमेट्री झाली बरोबर ना. जसं ही लाईनची लेंथ आणि या लाईनची लेंथ, या सेगमेंटच्या लेंथ्स काय आहेत, इक्वल. ही काय झाली जॉमेट्रिकल कंडिशन. सो परपेंडिक्युलर बायसेक्टरची जॉमेट्रिकल कंडिशन काय झाली, जॉमेट्रिकल कंडिशन काय झाली, पी ए इज इक्वल टू पी बी. क्लिअर आहे काय. स्टेप नंबर 2 काय लिहिली आपण, यू राईट दी जॉमेट्रिकल कंडिशन. जॉमेट्रिकल कंडिशन दिलेली असेल तर वेल अँड गुड, नसेल तर ती तुम्हाला आयडेंटिफाय करावी लागेल. क्लिअर आहे. जसं फॉर एक्झाम्पल सर्कल आपण कन्सिडर केला, पॉईंट कन्सिडर केला एक्स कॉमा वाय, याची जॉमेट्रिकल कंडिशन काय बनेल सांगा. हा पॉईंट आपण जनरल काय कन्सिडर केले, हा पॉईंट कुठे कन्सिडर केलेला आहे, ओरिजिनवर. कॅन यू राईट दिस डिस्टन्स, हे डिस्टन्स आपण लिहू शकतो. कॅन बी राईट ओपी इज इक्वल टू लेट्स से 3, ओपी इज इक्वल टू 3. ही काय झाली एक जॉमेट्रिकल कंडिशन. सी जॉमेट्री म्हणजे काय, डिस्टन्स आलं राईट, किंवा एखादी सेगमेंट आली किंवा एखादा कर्व येणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला एक जॉमेट्रिकल कंडिशन बनवायची आहे. सो स्टेप नंबर 2 काय लिहिली आपण, राईट दी जॉमेट्रिकल कंडिशन. स्टेप नंबर 3, कन्वर्ट दी जॉमेट्रिकल कंडिशन. कन्वर्ट दी जॉमेट्रिकल कंडिशन. जॉमेट्रिकल कंडिशन into algebraic form. Into algebraic form. And step 4 is simplify the algebraic form. Simplify the algebraic form. These are the 4 steps to get equation of any locus. हां हे आपण अप्लाय करणार आहोत. सो टू अप्लाय दिस आपण एक एक्झाम्पल घेऊयात. व्यवस्थित लक्ष द्या काय सांगतोय. दिस इज दी लाईन. इथे या लाईनवरचे आपण 2 पॉईंट्स कन्सिडर करतोय. लेट्स से पॉईंट ए इज 1,2 अँड लेट्स से बी इज 3,4. रँडम पॉईंट्स कन्सिडर केलेले आहेत. इथे मी एक परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करतोय. या परपेंडिक्युलर बायसेक्टरचं मला इक्वेशन लिहायचं आहे. दिस इज व्हॉट परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल म्हणजे इथे ही लाईन परपेंडिक्युलर असली पाहिजे आणि या 2 सेगमेंट्स काय असायला पाहिजे, इक्वल. ही काय झाली परपेंडिक्युलर बायसेक्टर. या परपेंडिक्युलर बायसेक्टरचं आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ गिवन लाईन. यू हॅव टू राईट इक्वेशन ऑफ दिस. क्वेश्चन क्लिअर आहे का काय. यू हॅव टू राईट इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे आपण इक्वेशन ऑफ लोकस लिहितोय. लेट अस अप्लाय दिस स्टेप्स आपण अप्लाय करूयात. काय स्टेप नंबर 1, कन्सिडर एनी पॉईंट पी एक्स कॉमा वाय ऑन दी लोकस. लेट कॅपिटल पी
with the coordinate x comma y be a point on locus. Be a point on locus. This is step number 1. What is step number 2? Write the geometrical condition. So आपण एक point P consider करतोय. What are the coordinates x comma y? स्टेप नंबर 2 मध्ये काय तुम्हाला जॉमेट्रिकल कंडिशन लिहायची. लेट अस राईट जॉमेट्रिकल कंडिशन. जॉमेट्रिकल कंडिशन आपण आत्ताच डिस्कस केली. परपेंडिक्युलर बायसेक्टरसाठी जॉमेट्रिकल कंडिशन काय असणार आहे? पी ए विल बी इक्वल टू पी बी. तुम्ही हे जर एंड पॉईंट जॉईन केले राईट, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करता येतो, ड्रॉ करून बघा आणि ते डिस्टन्सेस चेक करा, ते काय येणार आहे? सेम. सो पी ए इज इक्वल टू पी बी. ही काय झाली? जॉमेट्रिकल कंडिशन. व्हॉट इज स्टेप नंबर 3? कन्वर्ट दी जॉमेट्रिकल कंडिशन इंटू अल्जेब्राइक फॉर्म. अल्जेब्राइक फॉर्म म्हणजे काय? तुम्हाला एक्स वाय आणि नंबर्समध्ये ती जॉमेट्रिक, ही काय इथे नंबर्स वगैरे आहेत का? नाही. किंवा एक्स वाय व्हेरिएबल आहेत का? नाही. सो ही जी जॉमेट्रिकल कंडिशन आहे ही तुम्हाला काय करायची? अल्जेब्राइक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायची. कशी कन्वर्ट करणार येईल का सांगता कोणाला? हाऊ यू विल कन्वर्ट? कॅन यू राईट डिस्टन्स पी ए? तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला लर्न केलं आहे, डिस्टन्स फॉर्म्युला स्टडी केलं आहे ना? हां. इफ दिस इज x1 comma y1, if this is x2 comma y2, how you will write distance between these 2 point? सांगा काय होता डिस्टन्स फॉर्म्युला? काय होता? अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज वॉट? डिस्टन्स फॉर्म्युला. सो टू कन्वर्ट जॉमेट्रिकल कंडिशन इंटू अल्जेब्राइक फॉर्म, ही जी जॉमेट्रिकल कंडिशन याला अल्जेब्राइक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायला आपण काय यूज करणार आहोत? डिस्टन्स फॉर्म्युला. सांगा काय होणार? पी ए काय लिहिणार? व्हॉट विल बी पी ए? एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय लिहिणार? वाय मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट विल बी डिस्टन्स पी बी? काय लिहिणार? एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज स्टेप नंबर 3. वी हॅव कन्वर्टेड जॉमेट्रिकल कंडिशन इंटू व्हॉट? अल्जेब्राइक फॉर्म. नाउ व्हॉट इज द लास्ट स्टेप? दिस नीड्स टू बी सिम्प्लिफाय. हां, हे फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं सिम्प्लिफाय करणार सांगा? सी, लास्टचं जे आन्सर आहे आपण काय लिहितोय? वी आर रायटिंग इक्वेशन ऑफ लोकस. आपण काय लिहितोय? या परपेंडिक्युलर बायसेक्टरचं इक्वेशन लिहितोय. आपल्याला माहिती आहे इक्वेशन विल बी इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय, राईट? इक्वेशन नेहमी इन टर्म्स ऑफ एक्स अँड वाय असणार. सो हे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं सिम्प्लिफाय करणार आहे सांगा? पहिली स्टेप काय असणार आहे? सिम्प्लिफिकेशन जर करायचं आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. जर तुम्ही स्क्वेअर केले, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, तर हे काय बनणार? एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे काय बनणार? एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. सगळ्यांना ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर अप्लाय करता येतं, राईट? काय होणार? एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, याचं एक्सपान्शन काय होणार? एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. वाय मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, याचं एक्सपान्शन काय होणार? वाय स्क्वेअर मायनस 4y प्लस 4. एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9. y मायनस 4 ब्रॅकेट स्क्वेअर, वाय स्क्वेअर मायनस 8y प्लस 16. x square it will get cancelled. y square it will get cancelled. इक्वेशन लिहिताना पहिले x ची टर्म लिहिणार, नंतर y ची टर्म लिहिणार, नंतर काय लिहिणार? कॉन्स्टंट, राईट? सो मायनस 6x इकडे येऊन काय होणार आहे? प्लस. लिहायचं का डायरेक्ट? मायनस 2x प्लस 6x किती होणार? 4x. y ची टर्म चेक करा, मायनस 4y, हे मायनस 8y इकडे आल्यावर काय होणार आहे? प्लस 8y. सो मायनस 4y प्लस 8y किती झालं? प्लस 4y. x ची टर्म लिहिली, y ची टर्म लिहिली. आता कॉन्स्टंट चेक करा. 4 प्लस 1 इथे किती कॉन्स्टंट झाला? 5. इकडे कॉन्स्टंट किती? 16 प्लस 9 किती झालं? 25. 5 इकडे 25, हा 25 इकडे शिफ्ट करा. 5 मायनस 25 इज इक्वल टू 0. फर्दर कशाने डिवाइड होईल? 4 ने. सो इट विल बी x प्लस वाय मायनस 5 इक्वल टू 0. फर्दर सिम्प्लिफिकेशन काय पॉसिबल आहे का? नाही. दिस इज वॉट
आपण हे डिस्कस केलं होतं. परपेंडिक्युलर बायसेक्टर काय झाली, एक लाईन. सो तुम्हाला लाईनचं इक्वेशन भेटायला पाहिजे. भेटलं का लाईनचं इक्वेशन? हे कोणत्या फॉर्ममध्ये? ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. सो दिस इज व्हॉट इक्वेशन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ गिवन लाईन. क्लिअर आहेत का स्टेप्स काय आहेत? हां, हे बघा एकदा पुन्हा डिस्कस करूयात. काय काय स्टेप्स होत्या? फर्स्ट स्टेप इज व्हॉट? फर्स्ट स्टेप इज कॉमन. यू हॅव टू कन्सिडर अ पॉईंट पी. हे स्टेटमेंट डायरेक्ट लिहूनच टाकायचं आहे. कन्सिडर पॉईंट पी विथ द कोऑर्डिनेट x, y बी अ पॉईंट ऑन द लोकस. सेकंड काय? यू हॅव टू राईट जॉमेट्रिकल कंडिशन. जॉमेट्रिकल कंडिशन दिलेली असेल तर ती यूज करा, अदरवाईज तुम्हाला जॉमेट्रिकल कंडिशन ॲनालाइज करून लिहावी लागेल. सो जॉमेट्रिकल कंडिशन काय लिहिली? पी ए इज इक्वल टू पी बी. सी दिस इज स्टेप 1. ही काय झाली तुमची स्टेप 2. नेक्स्ट, कन्वर्ट द जॉमेट्रिकल कंडिशन इंटू अल्जेब्राइक फॉर्म. सो ते कन्वर्ट करायला आपण काय यूज केलंय? डिस्टन्स फॉर्म्युला यूज केलं. अँड दिस इज युअर स्टेप नंबर 4. जी जॉमेट्रिकल जी अल्जेब्राइक फॉर्म जो लिहिला आहे त्याला आपण काय केलं? फर्दर सिम्प्लिफाय केले. हां, दिस इज हाऊ यू विल राईट इक्वेशन ऑफ लोकस. कळली का प्रोसिजर? राईट. सो हेडिंग टाका, हाऊ टू गेट इक्वेशन ऑफ लोकस. राईट डाऊन दिस 4 स्टेप. पहिले या 4 स्टेप लिहा आणि नंतर आपण एक्झाम्पल लिहूयात. How to get equation of locus. झालं का सांगा पटकन. झालं का लिहून? राइट, एग्जाम्पल लिहा. राईट, आपण परपेंडिक्युलर बायसेक्टरचं लोकस
या लोकसचं इक्वेशन लिहितोय, परपेंडिक्युलर बायसेक्टरचं इक्वेशन बनवलंय. गिवन काय होतं, लाईन एल इज गिवन. या लाईन एल वरचे 2 पॉईंट्स दिलेले होते, ए आणि बी, यांचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत. सगळ्यांना हे लिहिता येते का डायरेक्ट? ए मायनस का सांगायचं आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. झाले का लिहून? राईट. कॅल्क्युलेशन कसे केले? -2x आणि इथे काय -6x, ही टर्म इकडे आणली, काय होणार? -2x + 6x किती झालं? 4x. नेक्स्ट वायची टर्म बघा, -4y आणि इथे काय -8y, हे -8y इकडे शिफ्ट केलं, किती झालं ते? +4y. बरोबर ना? -4y + 8y किती झालं? 4y. कॉन्स्टंट 1 + 4 किती झालं इथे? 5. 9 + 16 किती इथे?
25. हे 25 इकडे आणलं, मायनस झालं. 5 मायनस 25 मायनस 20 आणि नंतर 4ने थ्रू आउट काय केले, डिवाइड. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल लिहा. कैपिटल A माइनस 5,2, कैपिटल A माइनस 5,2 and B 4,1. Be a point on a line find equation of point P, find equation of locus of point P, find equation of locus of point P which is equidistance from A and B, which is equidistance, which is equidistance from A and B. So this is how question will be asked, right? You have to find equation of locus of point P which is equidistance from A and B, right? So सगळेजण सोबत लिहितील. लिहिला क्वेश्चन. सो एक लाईन दिलेली आहे, या लाईनवरचे 2 पॉईंट्स दिलेले आहेत. व्हॉट आर दी 2 पॉईंट्स, ए अँड बी. एचे कॉर्डिनेट्स लिहून घ्या, -5,2. बीचे कॉर्डिनेट्स लिहा, किती आहे, 4,1. क्वेश्चन काय आहे, फाइंड इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट पी विच इज इक्विडिस्टन्स. इक्विडिस्टन्सचा मिनिंग काय झाला, ॲट अ इक्वल डिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. सो तुम्हाला एखादा पॉईंट पी कन्सिडर करायचा आहे. जॉमेट्रिकल कंडिशन काय दिली, पी ए इज इक्वल टू काय दिलेले, पुन्हा पी बी. पी ए इज इक्वल टू पी बी. फाइंड इक्वेशन ऑफ लोकस ऑफ पॉइंट पी विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. सो पुन्हा एक्झाम्पल काय, बेसिकली हा लोकस काय असणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल. राईट. स्टेप 1 लिहा. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी, लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी बी x, y. एखादा पॉइंट पी कन्सिडर करायचा आहे. पॉइंट पी चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, x, y. स्टेप नंबर 2, राइट दी जॉमेट्रिकल कंडिशन. स्टेप 2 हे स्टार्टिंगला लिहा 1-2 एक्झाम्पलला, नंतर हे स्टेप वगैरे वर्ड्स तुम्ही नाही लिहिले तरी चालतील. स्टेप नंबर 2, राइट दी जॉमेट्रिकल कंडिशन. व्हॉट विल बी जॉमेट्रिकल कंडिशन हियर, पी ए इज इक्वल टू पी बी. पॉइंट पी जो आहे इट इज ॲट अ इक्वल डिस्टन्स फ्रॉम ए अँड बी. पॉइंट पी चं डिस्टन्स ए आणि बी पासून सेम आहे, पी ए इज इक्वल टू पी बी. स्टेप नंबर 3, कन्वर्ट द जॉमेट्रिकल कंडिशन इनटू अल्जेब्राइक फॉर्म. काय यूज करणार कन्वर्ट करायला, अगेन काय यूज करणार, डिस्टन्स फॉर्म्युला. करा, अप्लाय करा डिस्टन्स फॉर्म्युला. राइट डाउन डिस्टन्स पी ए अंडर रूट एक्स मायनस ऑफ -5 होणार, बरोबर ना. डिस्टन्स फॉर्म्युला काय, सबट्रॅक्शन आहे इथे, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर, y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो x मायनस ऑफ -5, सो काय होणार इथे, x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर.
y minus 2 bracket square is equal to, write down PB, x minus 4 bracket square plus y minus 1 bracket square काय अप्लाय केले? डिस्टन्स फॉर्म्युला, difference of x coordinate bracket square plus difference of y coordinate bracket square. So let us simplify this. Step 4. Let us simplify this. So simplify करायला पहिले काय करणार? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट्स काढून घेऊयात. सो काय बनणार आहे? x plus 5 ब्रॅकेट स्क्वेअर y minus 2 bracket square. This will be x minus 4 bracket square plus y minus 1 bracket square. Square roots remove केले. Right? करा a plus b bracket square. इथे काय यूज करणार? a plus b bracket square, a minus b bracket square. Expand करा. So this is x plus 5 bracket square. काय होणार? एक्सपान्शन x square plus 10x plus 25. y minus 2 bracket square. काय होणार? एक्सपान्शन y square minus 4y plus 4. x minus 4 bracket square. x square minus 8x plus 16. y minus 1 bracket square. y square minus 2y plus 1. (10x) इकडे x ची टर्म किती आहे? -8x. ही इकडे आणूयात. राइट, गो विथ दिस इक्वेन्स. पहिले आपण नेहमी इक्वेशन लिहिताना x ची टर्म लिहिणार, नंतर y ची टर्म लिहिणार, नंतर कॉन्स्टंट लिहिणार. नेक्स्ट y ची टर्म किती इथे? -4y. व्हॉट इज y टर्म हियर? -2y. इकडे येऊन काय होणार आहे? +2y. नेक्स्ट 25 + 4 किती झाले? 29. इकडे कॉन्स्टंट किती? 16 + 1 17. 17 इकडे येऊन काय होणार? मायनस is equal to 0. So this will be how much? 18x minus 2y 29 minus 17 किती झालं? plus 12 equal to 0. कशाने डिवाइड करणार? फर्दर 2 ने. सो व्हॉट इज फायनल आन्सर? 9x minus y plus 6 equal to 0. इथे काही डिफिकल्टी असेल तर विचारा कॅल्क्युलेशनमध्ये. हां, सगळे एक्झाम्पल असेच आहेत लोकसचे. सो इथे काही अजूनही डाऊट असेल कॅल्क्युलेशनमध्ये ते विचारून घ्या आत्ता स्टार्टिंगला. कॅल्क्युलेशन क्लिअर आहेत का?
राईट. ज्यांचं झालं त्यांनी नेक्स्ट घ्या. झाले काय लिहून? राईट डाऊन कॅपिटल A 2,0 and capital B 0,3 are 2 points. Find equation of locus of point P. Find equation of locus of point P. Find equation of locus of point P such that AP is equal to 2 times PB. AP is equal to 2 times PB. ज्यांना जमेल त्यांनी सॉल्व करायला घ्या. जॉमेट्रिकल कंडिशन काही दिलेली आहे, AP इज इक्वल टू 2 times PB. राईट. स्टेप्स तुम्हाला माहिती आहेत. सो 2 points आर गिवन 2,0 0,3 and what is the geometrical condition? AP is 2 times PB. Right. Let us apply these steps. So let coordinates of point P be x comma y. This is a point on a locus. Step 2. Write the geometrical condition. What is the geometrical condition? PA is 2 times PB. Step 3. Convert the geometrical condition into algebraic form. So PA. आता हे बघा, आता काय काय आपण थोडंफार मॉडिफाय करू शकतो. लक्ष द्या एक मिनिट. जसं PA इज इक्वल टू PB लिहिलं, मग इथे आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केला आणि मग स्क्वेअर रूट्स रिमूव्ह केले. सो इन्स्टेड ऑफ दिस इथे स्क्वेअर करू शकतो आपण. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअरिंग कुठे ना कुठे करावंच लागणार आहे, बरोबर ना. नंतरही तुम्हाला स्क्वेअरिंग करावंच लागणार आहे. सो इथे स्क्वेअर करूयात. इथे जर स्क्वेअर केलं तर काय होणार आहे? PA स्क्वेअर विल बी इक्वल टू 4 इंटू PB स्क्वेअर. मग जर PA स्क्वेअर लिहायचं आहे तर स्क्वेअर रूट लिहायची गरज आहे का आता? अदरवाईज आपण तसंच राहू द्या. ठीक आहे, परत कन्फ्युजन करणार. ठीक आहे, हे कळलं का काय सांगत होतो मी? हां, हे बघा, तुम्हाला स्क्वेअर रूट तर नेक्स्ट स्टेपला रिमूव्ह करायचंच आहे. सो इन्स्टेड ऑफ परत एक स्क्वेअर रूटची स्टेप लिहिणार आणि मग फर्दर स्क्वेअर रूट रिमूव्ह करणार. इन्स्टेड ऑफ दिस इथे स्क्वेअर करून टाका. हां, अदरवाईज जसं आहे तसंच आपण फॉलो करूयात, काही प्रॉब्लेम नाही. सो PA इज इक्वल टू काय लिहिलं? 2 times PB. याला अल्जेब्राइक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. सांगा PA काय लिहिणार? दिस इज युअर P. राईट. एक्स कॉमा वाय 2 पॉईंट आहे, एक्स कॉमा वाय. दुसरा पॉईंट काय? 2,0. याच्यामधलं डिस्टन्स बनवायचं आहे. काय लिहिणार? एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 times PB लिहा. सो एक्स कॉमा वाय हा एक पॉईंट आहे. दुसरा पॉईंट काय आता? 0,3. याच्यामधलं डिस्टन्स बनवायचं आहे. सो इट विल बी अंडर रूट एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. राईट. सो आता तर स्क्वेअर करावे लागतील. सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. सो इकडे स्क्वेअर केला, स्क्वेअर रूट रिमूव्ह होईल. सो इथे काय उरणार? फक्त एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस व्हॉट इज वाय मायनस 0? इट विल बी वाय ओनली, वाय स्क्वेअर इज इक्वल टू
टूचा स्क्वेअर करायला विसरायचं नाही. 4x² प्लस y-3 ब्रॅकेट स्क्वेअर. एखादी स्टेप समजली नसेल तर विचारून घ्या, अदरवाईज मी कन्सिडर करेल. समजते? Right, expansions लिया. x-2 bracket square, this will be x² minus 4x plus 4, y² ला as it is लिया. 4 in bracket, x² as it is, y-3 bracket square, y² minus 6y plus 9. फोर ने पहले प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. This term as it is, x² minus 4x plus 4 plus y² is equal to, 4 ने जेव्हा प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणार, टर्म्स काय बनणार, 4x² प्लस 4y² मायनस 24y प्लस 36. राईट, हे क्लिअर आहे इथपर्यंत? हे बघ, कोणतेही लोकस वगैरे असेल किंवा लाईन वगैरे असेल, ही जी फर्स्ट टर्म असते ही नेहमी आपण काय लिहितो, पॉझिटिव्ह लिहितो. हे बघ, जनरली तुम्हाला असं कुठे टेक्स्टबुकमध्ये आन्सर असं काही भेटणार नाही. -3x प्लस 4y जे पण असेल प्लस 2 इक्वल टू 0. सो एक जनरल मेथड काय की पहिली जी टर्म आहे यू राईट इट पॉझिटिव्ह आणि नंतर मग पुढच्या टर्म्स निगेटिव्ह आल्या तरी चालतील. जसं फॉर एक्झाम्पल हे बघा, इथे आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण ज्या राईट साईडच्या टर्म्स होत्या त्या कुठे शिफ्ट केल्या, लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केल्या. जसं इथे 10x होतं, इथे -8x होतं, हे -8x इकडे आणलं आपण, प्लस झालं. इकडे जर तुम्ही तसं केलं, हे बघा फरक काही पडणार नाही आहे. हे 4x² जर इकडे शिफ्ट केला तर इथे टर्म काय येणार नेक्स्ट स्टेपला, x² मायनस 4x² बनणार. व्हॉट इज x² मायनस 4x² मायनस 3x². राईट, परत -3x² ला तुम्हाला नेक्स्ट स्टेपला परत काय लिहावं लागेल, यू हॅव टू मल्टिप्लाय एंटायर इक्वेशन विथ -1, कारण आपण एक जनरल मेथड फॉलो करणार आहोत की जी पहिली टर्म लिहिणार आहोत, पहिली टर्म आपण नेहमी काय लिहिणार, पॉझिटिव्ह. नाही लिहिलं तरी चालेल, हां, फक्त मग ते तुम्हाला तेवढं माहिती पाहिजे की ऑप्शन्स वगैरे ऑप्शन्स जेव्हा तुम्ही असणार आहे, ऑप्शनमध्ये तुम्ही चेक करा जनरल. असा ऑप्शन जनरली तुम्हाला भेटणार नाही की ज्याची पहिली टर्म निगेटिव्ह आहे. हां, पहिली टर्म नेहमी तुम्हाला काय लिहायची, पॉझिटिव्ह लिहायची, हे लक्षात घ्या. हे झालं फर्स्ट. सेकंड थिंग, सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. पहिले तुम्ही एक्सची टर्म लिहिणार, नंतर वायची टर्म लिहिणार, नंतर काय लिहिणार तुम्ही, कॉन्स्टंट. आता इथे फक्त एक्स आणि वायच्या टर्म नाहीत, इथे x² आणि y² सुद्धा टर्म्स आहेत. सो एक सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायचा आहे. पहिले काय लिहिणार तुम्ही, x² ची टर्म, नंतर काय लिहिणार, y² ची टर्म, नंतर कसल्या टर्म्स क्लब करणार, x, नंतर y आणि लास्टला कॉन्स्टंट. हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. अदरवाईज तुम्ही रँडमली पहिले एक्सची लिहिली, वायची लिहिली,
मग ऑप्शन्स मे बी चूज करताना इनकरेक्ट होऊ शकतं. हां, सो यू फॉलो दिस. तुम्हाला सगळे ऑप्शन या सिक्वेन्समध्येच भेटतील. एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर, एक्स वाय आणि कॉन्स्टंटची टर्म. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की पहिली टर्म नेहमी काय लिहायची तुम्हाला पॉझिटिव्ह, आणि सेकंड हा सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. राईट. सो आपण काय करूयात, या ज्या सगळ्या टर्म्स आहेत सगळ्या शिफ्ट करू. कारण पहिली आपण काय लिहिणार आहोत, एक्स स्क्वेअरची टर्म लिहिणार आहोत. पहिली कसली टर्म लिहिणार आहोत, एक्स स्क्वेअर. सो 0 इज इक्वल टू, या टर्म ॲज इट इज लिहून घेऊयात. काय या टर्म, 4x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर मायनस 24y प्लस 36. या सगळ्या टर्म्स इकडे शिफ्ट करू. सगळ्या टर्म्सच्या सायन्स काय करावं लागतील, चेंज करावे लागतील. प्लस एक्स स्क्वेअरचं काय लिहिलं, मायनस एक्स स्क्वेअर, मायनस 4xचं प्लस 4x, प्लस 4चं मायनस 4, प्लस वाय स्क्वेअरचं मायनस वाय स्क्वेअर. अँड नाव यू विल फॉलो दी सिक्वेन्स. पहिले एक्स स्क्वेअरची टर्म लिहूयात. 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट. सिमिलर टर्म काय काय आहेत, एक्स स्क्वेअरची टर्म एक आहे, त्याच्यानंतर वाय स्क्वेअरची टर्म आहे, आणि त्याच्यानंतर आय थिंक कॉन्स्टंट आहे. लेट अस फॉलो दी सिक्वेन्स. पहिले एक्स स्क्वेअरची टर्म लिहिणार. 4x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किती झालं, 3x स्क्वेअर. वाय स्क्वेअरची टर्म बघा, 4y स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर किती झालं, 3y स्क्वेअर. एक्सची टर्म लिहायची. व्हॉट इज एक्स टर्म, 4x. वायची टर्म लिहायची. काय वायची टर्म, आणि नंतर कॉन्स्टंट लिहा. 36 मायनस 4 किती, 36 मायनस 4 प्लस 32 इक्वल टू 0. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आन्सर्स बनवायचे. दोन्ही रूल फॉलो केले. पहिली टर्म आपण पॉझिटिव्ह लिहिली आहे, आणि सेकंड सिक्वेन्स एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स वाय कॉन्स्टंट, हा सिक्वेन्स फॉलो करायचा. हां, सो थोडं हे प्रॅक्टिसचा पार्ट आहे. थोडा एकदा प्रॅक्टिस झाली, यू कॅन राईट दी इक्वेशन इन दिस फॉर्म. या इक्वेशन्स या फॉर्ममध्ये तुम्ही लिहू शकता. हा सिक्वेन्स वरती लिहून ठेवा, एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स वाय कॉन्स्टंट. म्हणजे चेक करताना टर्म्स अशाच चेक करा. पहिले एक्स स्क्वेअरच्या टर्म्स बघून घ्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. वाय स्क्वेअरच्या टर्म क्लब करा. एक्सच्या टर्म 2 असतील तर 2, इथे ते एक एकच होत्या. एक्स वायच्या टर्म्स एक एकच होत्या. पुढे असे एक्झाम्पल येतील जिथे एक्सच्या 2 टर्म येतील, वायच्या 2 टर्म येतील, एक्स स्क्वेअरच्या 2 वाय स्क्वेअरच्या 2. सो सिक्वेन्स एक प्रॉपर फॉलो करायचे. राईट. सो क्वेश्चन आपण वर्डिंगच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. मी फक्त आता डायरेक्टली पॉईंट्सचे कॉर्डिनेट्स आणि त्याची जॉमेट्रिकल कंडिशन एवढंच लिहितोय. 2 एक्झाम्पल ट्राय करायचे. राईट डाऊन फर्स्ट. जो पण नंबरिंग असेल तो द्या. कॅपिटल ए 4,1, कॅपिटल बी 5,4. दीज आर दी 2 पॉईंट्स. आणि जॉमेट्रिकल कंडिशन दिलेली आहे, पी ए स्क्वेअर इज 3 टाइम्स पी बी स्क्वेअर. हे 2 एक्झाम्पल ट्राय करा. काही डाऊट असेल विचारून घ्या. एक्सपान्शन कॅल्क्युलेशनमध्ये मी पुन्हा सांगेल. हे एक्सपान्शन जमतात का सगळ्यांना. एक्स मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर झालं, किंवा वाय मायनस 3 ब्रॅकेट काय लिहिलं, वाय मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. लिहिलेत काय, 2 एक्झाम्पल लिहिलेत का. चला घ्या, फर्स्ट एक्झाम्पल घ्या सॉल्व करायला.
सो आता हे अवॉइड करा, डायरेक्टली पी लिहून टाका, पीचे कोऑर्डिनेट्स लिहा एक्स कॉमा वाय, डायरेक्टली जॉमेट्रिकल कंडिशन लिहा अँड यू अप्लाय द डिस्टन्स फॉर्म्युला. राईट, इक्वेशन सगळ्यांचे करेक्ट यायला पाहिजे, प्रॉपर कॅल्क्युलेशन्स करा.